अंधेरीच्या भवन्स कॉलेजमध्ये BMSच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेली ही श्रेया नाईक. काही दिवसांपूर्वी श्रेया घरी येत असताना तिच्यावर अचानक एका मुलाने हल्ला केला. पण श्रेया डगमगली नाही. तिनं त्या मुलाची कॉलर पकडली आणि त्याला चांगलाच धडा शिकवला. पुढे जात तिनं त्या गुंडाला पोलिसांच्या ताब्यातही दिलं. श्रेया हे सगळं शिकली ती अंधेरीच्या सेल्फ डिफेन्स अकॅडमीमध्ये. त्यांना एक माणूस समोरून येत होता, तर मला असं वाटलं त्याचं इंटेन्शन काय बरोबर नाही वाटले, तर बघतच चाललेला तो. आणि अचानक त्यांनी अंगावर झेप घेतली माझ्या. तर मी एकदम हे झाली, चवताळली की काय हा करतो एक्झॅक्टली. तर जसा तो त्यांनी हे केलं, मी त्याचे जोरात केस पकडले आणि तिथूनच त्याला एक हॅमर दिला. त्याच्यानंतर हॅमर दिल्यावर तो जरा हे झाला की या मुलीनी मारलं मला. अभिनेता अक्षय कुमारनं 2014 मध्ये ही सेल्फ डिफेन्स अकॅडमी सुरू केली. इथं महिलांना स्वसंरक्षणाचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं. ज्युडो, मार्शल आर्ट, कराटे या सगळ्याचं प्रशिक्षण श्रेया गेल्या 2 महिन्यांपासून इथेच घेतेय. श्रेयाचं हे धाडस पाहून अक्षय कुमारनंही तिचं कौतुक केलंय. आम्हाला तिथे सेल्फ डिफेन्स शिकवला जातो. म्हणजे बेसिकली रोजच्या जर ह्याच्यामध्ये कसं पकडलं तर आम्हाला रिलीजेस शिकवले जातात. परत जर काही असं झालं तर कसं तुम्ही मारायला जे ट्रिक्स आणि टेक्निक्स असतात. मी असं नाही बोलले की माणूस एकदम 2 महिन्यात स्ट्रॉंग होतो, पण ते जे ट्रिक्स आणि टेक्निक्स एवढ्या कामाला येतात म्हणजे तुम्ही एकदम सरप्राईज होऊन जाल. वी टीच देम की जर समजा एखादी मुली बसमध्ये प्रवास करते, तर बसमध्ये प्रवास करताना तिच्याबरोबर काय होऊ शकतं, काय काय घडतंय, रिअल लाईफ सिनॅरिओज, टॅक्सीमध्ये काय होतंय, रिक्षामध्ये काय होतंय आणि ह्याचं सोल्युशन काय आहे. हाऊ दे कॅन मेक रेग्युलर थिंग्स इन टू वेपन्स. म्हणजे तुमचं नेल फायलर, तुमचा डिओड्रंट, तुमच्या हातात काही नसेल तर तुमचं पर्स, ते सुद्धा नसेल तर एका मॅगझिनची कशी काठी बनवून तुम्ही यूज करू शकता. छेडछाडीच्या प्रकरणाला मुली आता बळी पडणार नाहीत. उलट स्वयंसिद्ध होऊन त्या प्रत्युत्तर देतील, हे श्रेया नाईकनं सिद्ध करून दाखवलंय. या प्रकरणी अंधेरीतल्या DN नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रेयाने जो अनुभव घेतला तो अनुभव मुंबईतल्या कित्येक मुली दररोज घेत असतात. पण प्रत्येक मुलगी श्रेयाप्रमाणे अशा घटनांविरोधात लढा देत नाही. पण अशा मुलींनी आता पुढे येऊन या विरोधात लढा देण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.